थोडक्यात बघणार आहोत। आगामी निवडणुकीत केवळ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचाच वापर केला जाईल अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली। यापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतपत्रिकांद्वारे मतदान होणार नसल्याचं सुनील अरोरा यांनी आज स्पष्ट केलं आहे। प्रियंका गांधी 31 तारखेला भारतात परतणार असून 1 फेब्रुवारीला सरचिटणीस पदाचा कार्यभार देखील स्वीकारणार आहेत। प्रियंकांच्या सरचिटणीस पदाचा काँग्रेसला फायदा होणार असल्याचं मत जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे। ओबीसी नेते अल्पेश ठाकोर सध्या पक्षात नाराज असून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। अल्पेश ठाकोर गुजरातमध्ये ओबीसींचे मोठे नेते आहेत। सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। न्यायमूर्ती सिकरी यांनी ही याचिका ऐकण्यासाठी नकार दिलाय, त्यामुळे आता उद्या सुनावणी होणार आहे। लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोक चक्र जाहीर करण्यात आले। एकेकाळी दहशतवादी असलेले नाझीर अहमद वाणी यांनी भारतीय लष्करात दाखल होत अनेक दहशतवादी कारवायांविरोधात महत्त्वाची भूमिका बजावली होती। रशियातल्या तेलवाहू जहाज दुर्घटनेत कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावचा तरुण बेपत्ता झालाय। रशियन जहाजावर हा तरुण नोकरीला होता। अक्षय जाधव असं कोल्हापूरमधील या तरुणाचं नाव आहे। रशियन समुद्रात 2 तेलवाहू जहाजांना लागलेल्या आगीत होरपळून 14 खलाशांचा मृत्यू झाला होता आणि या दुर्घटनेत दोन्ही जहाजांवरचे 6 भारतीय बेपत्ता झाले। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। कुर्ला सायन दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतं आहे। पालघर डहाणू भागात पुन्हा भूकंपाचे धक्के बसले। सकाळी 9:15च्या सुमारास हे धक्के जाणवलेत। भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तिकडे पंढरपूर तालुक्यातील वाखेरी इथल्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या काजल पोरे या मुलीनं गळफास लावून आत्महत्या केली। रोड रोमियोंच्या जाचाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। नाशिकमध्ये मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। अंबड लिंक रोडवरच्या भर वस्तीतल्या कार्यालयात ही तोडफोड करण्यात आली आहे। बातमी बीडमध्ये शौचालयाच्या खड्ड्यात गुदमरून 2 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। यामध्ये एका कामगाराची परिस्थिती गंभीर आहे, तर सेफ्टी टँक साफ करण्यासाठी 5 कामगार या खड्ड्यात उतरले होते। लोकसभा निवडणुकीआधी इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्यासाठी नोएडा इथल्या ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेत बाबासाहेबांचा हा पुतळा तयार करण्यात येतोय। अति आक्रमक आमदार भाजपसाठी डोकेदुखी ठरू लागल्याची सूत्रांची माहिती। या आमदारांकडून पक्षहितापेक्षा वैयक्तिक हिताला प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप आहे। या आमदारांच्या तक्रारी अमित शहा आणि वरिष्ठ नेत्यांसमोरही मांडण्यात आल्यात। पुढच्या 2 दिवसांमध्ये युतीची चर्चा सुरू होणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली। 28 जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर युतीच्या चर्चेला आता वेग येणार असल्याचं कळतंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाल्या नाही तरी जागा वाटप सोबतच व्हावं यावर शिवसेना ठाम आहे, तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता परिवर्तन झालं तर सेना विधानसभेत सोबत राहील का या संदर्भात भाजपनं शिवसेनेला हमी मागितली आहे। ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी शिवसेना नेते संजय राऊत आणि ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसेंमध्ये मोठा वाद झाला। पानसेंच्या कुटुंबियांना सिनेमागृहात जागा न मिळाल्यानं अभिजित पानसेंचा संताप झाल्याचं कळतंय आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीतही केली आहे। तर पानसे नाराज असल्याचं वृत्त संजय राऊतांनी फेटाळलंय। आम्हालाही बसायला जागा नव्हती, 500 लोक बाहेर उभे होते, मी निर्माता आहे, काय करायचं ते मी ठरवीन असं राऊत म्हणाले। तर अभिजित पानसे यांनी आपला अपमान झाला नसल्याचं म्हणत सारवासारव केले। माझ्यासाठी हा विषय संपला असून आमच्यातले प्रश्न चर्चेनं सोडवू असं पानसेंनी स्पष्टीकरण दिलंय। मानापमान नाट्यावर संदीप देशपांडेंनी ट्विट केलंय, कोणी अपमान करण्याचा जरी प्रयत्न केला तरी लाथ कशी मारायची हे काही लोकांना तुझ्याकडून शिकण्याची गरज आहे। #सपोर्ट अभिजित पानसे असं ट्विट देशपांडेंनी केलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे प्रदर्शित उद्या हा ठाकरे चित्रपट प्रदर्शित होतोय, तर वडाळ्याच्या आयमॅक्समध्ये पहाटे 4:45च्या सुमारास ठाकरे चित्रपटाचा पहिला शो ठेवण्यात आलाय। भाजप आज मुंबईमध्ये उत्तर भारतीय दिन साजरा करणार आहे आणि त्याच निमित्तानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही मुंबईत येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आघाडी करायची की नाही याबाबत 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर आम्ही आमची पुढची दिशा ठरवू असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिलाय। ओबीसींच्या एमआयएमला सोबत घेण्यावरून काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघात मतभेद आहेत। काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली। यामध्ये विदर्भातील 2, कोकणातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 3 आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे।
मनसेचे माजी आमदार रमेश रतन पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, तर आज प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील। पाटील हे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार होते। नगर पुणे महामार्गावर जातेगाव घाटात सकाळी 7च्या सुमारास अपघात झालेला आहे आणि या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याचं कळतंय, तर मृतांपैकी एक जण पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ असून दोघेही श्रीरामपूरचे रहिवासी असल्याची माहिती मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते फक्त जुमलेबाजी करण्यात आघाडीवर असून ते स्वतःच्याच वक्तव्यावर ठाम राहत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। गंगाखेड इथल्या जाहीर सभेत जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांच्या चित्रफिती दाखवत सरकारच्या कारभारावर टीका केली आहे। स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे यांनी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यासाठी रणशिंग फुंकलंय, तर शरद पवारांसोबत 3 वेळा चर्चा झाल्याचा दावाही निमसे यांनी केलाय। नगर दक्षिण मतदारसंघासाठी जागा लढवण्याची शक्यता आहे। मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळ गावात एका घराला आग लागली। या आगीमध्ये संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या, तर आग लागल्यानंतर सर्वजण घराबाहेर पडल्यानं सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये, मात्र घर जळाल्यानं गरीब कुटुंब उघड्यावर आलंय। कालबाह्य जुनाट अन्यायकारक शासन निर्णय बदलावा यासाठी पुण्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर 5 अभियंत्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय आणि या उपोषणकर्त्यांपैकी दोघांची प्रकृती बिघडली असल्याचं कळतंय। पश्चिम रेल्वेवर रुळांवर 5 ठिकाणी होत असलेले डीप स्क्रीनिंग आणि लोअर परळ पुलाचं पाडकाम, त्यामुळे सध्या लोकलच्या वेगावर मर्यादा येत आहेत आणि त्याचमुळे फेब्रुवारीपर्यंत प्रवाशांना या विलंबाचा त्रास सहन करावा लागणार आहे। परळ टर्मिनसच्या फलाटांसह अन्य तांत्रिक कामांसाठी आज आणि 26 जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक असणार आहे, त्यामुळे माटुंगा ते भायखळा अप धीम्या मार्गावर आज मध्यरात्री 12:40 पासून ते पहाटे 4:40 ब्लॉक घेण्यात येईल। वांद्रे वर्सोवा सीलिंगबाबत किनाऱ्यालगतच्या कोळी बांधवांनी काही प्रश्न महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाला विचारलेत। सीलिंगची दिशा, मासेमारी नौकांना ये-जा करण्याची व्यवस्था आणि प्रकल्पाचं काम सुरू असताना होणारं नुकसान आदी अनेक मुद्द्यांवर विचारणा करण्यात आली आहे। यंदा फक्त एकदाच अंगारकी चतुर्थीचा योग आलाय। सप्टेंबर महिन्यात 17 तारखेला अंगारकी चतुर्थी असेल, तर आज वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय रात्री 9:53 आहे, तर आज सकाळपासूनच गणेश भक्तांनी गणेश मंदिरांमध्ये गर्दी केली आहे। राज्य सरकारनं ओला उबर या टॅक्सींच्या भाडे निश्चितीसाठी नेमलेल्या खटुआ समितीचा अहवाल हाती येऊन 1 वर्ष उलटून गेलं तरी देखील निर्णय का घेतला नाही असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारलाय। तसंच ॲप आधारित सेवा असलेल्या टॅक्सींच्या भाडे निश्चितीबाबत पुढील 8 आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत। बेस्ट उपक्रमाची तूट 2,500 कोटी रुपयांवर पोहोचली, त्यामुळे तब्बल 10,000 कोटी रुपयांची मदत मिळाल्यास पुढील 5 वर्षांमध्ये म्हणजे 2024 पर्यंत बेस्ट संकटमुक्त होऊ शकेल असा विश्वास बेस्ट प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे। दक्षिण मुंबईतील मेट्रो 3च्या विविध बांधकाम स्थळांवर लावलेल्या प्रखर प्रकाशाच्या दिव्यांमुळे प्रकाश प्रदूषणाची समस्या उद्भवल्याची तक्रार रहिवाशांकडून करण्यात आली आहे। त्याची दखल मेट्रो प्रशासनाकडून आता घेण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात इमारतींची, रस्त्यांची बांधकामं आणि मुख्य म्हणजे मेट्रोच्या कामाची देखील भर पडल्यानं बोरिवली पूर्वेकडील धुळीचं साम्राज्य वाढलंय, त्यामुळे राजेंद्रनगर, देवीपाडा परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। आग विझवण्यासाठी ब्रिटिशांनी उभारलेले भूमिगत नळखांबे आता इतिहास जमा होण्याच्या वाटेवर आहेत, कारण मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागानं या नळखांबांचं पुनरुज्जीवन न करता पर्यायी अग्निशमन यंत्रणा उभारण्यावर भर दिला आहे। निवासस्थान धोकादायक झाल्यामुळे फोर्ट परिसरातून हद्दपार व्हावं लागलेले तब्बल 136 सफाई कामगार आता 15 वर्षांनी मूळ ठिकाणी वास्तव्यास येणार आहे। त्यांच्या सेवा निवासस्थानाची इमारत उभी राहिली असून नव्या इमारतीत 86 कुटुंबांना घर मिळणार आहे। मंत्रालय आणि विधिमंडळाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला। या पत्रकारांना विशिष्ट गृहनिर्माण प्रकल्पात 50% आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। घाटकोपर विमान अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। यूव्ही एव्हिएशन, इंडेमार एव्हिएशन विमानाचे सुटे भाग पुरवणारा आणि दुर्घटनाग्रस्त विमानाच्या उड्डाणाला प्रतिबंध न करणाऱ्या सर्व संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे। गेल्या वर्षी स्वच्छ भारत सर्वेक्षणात देशात 8व्या क्रमांकावर आलेल्या नवी मुंबई महापालिकेने यावर्षी मात्र देशात पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे। शहरातील स्वच्छता, शौचालय, कचराकुंडी मुक्त शहर यासाठी पहाटे 6 पासूनच आयुक्तांसह सर्व अधिकारी कामाला लागल्याचं बघायला मिळत आहे। नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचा 305 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। पुढील 1 वर्षामध्ये 25 नवीन बसेस या ठिकाणी खरेदी करण्यात येणार आहेत।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामाला दक्षिण बाजूकडून सुरुवात करण्यात आली. पुढील वर्षी या विमानतळावरून पहिलं उड्डाण करण्याच्या दृष्टीनं विमानतळ बांधकाम कंपनीनं वेग घेतलाय. पहिल्या सेमी हायस्पीड तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी बसवलेल्या LCD स्क्रीन काढण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये चोरट्यांनी या LCD स्क्रीन चोरून न्यायला सुरुवात केली आणि त्याचमुळे आता रेल्वे प्रशासनानं या स्क्रीन काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. वसई विरार महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी गटारावरची झाकणं गायब झाली आहेत. अनेक ठिकाणी झाकणं तुटली देखील असून या समस्येकडे पालिकांनी लक्ष द्यावं अशी मागणी होती आहे. पनवेल महापालिकेनं राज्याच्या नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 12,841 घरं बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. उरण नगरपालिका परिसरात प्रतिदिन तयार होणाऱ्या 11 टन कचऱ्याची विल्हेवाट लावताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. कारण कचरा व्यवस्थापनासाठी डम्पिंग ग्राउंडची जागा अपुरी पडतीये. देशातील सर्वच राष्ट्रीय महामार्ग टोलमुक्त होण्याची शक्यता आहे. न थांबताच संबंधित वाहनाचा टोल कापून घेण्याची नवी योजना राबवण्याचा विचार आता नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया करत आहे. पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं सांगितलंय. भारतीय लष्कर आफ्रिकन देशांसोबत पुण्यामध्ये संयुक्त लष्करी सराव करणार आहेत. मार्च महिन्यात होणाऱ्या संयुक्त सरावात 12 आफ्रिकन देशांच्या लष्कराचाही सहभाग असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी PMP कडून सुमारे 840 CNG बसेस खरेदीचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि त्यातील 440 बसेस या भाडेतत्वावर तर 400 बसेस या प्रत्यक्षात खरेदी करण्यात येणार आहेत. शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला उबर या कंपन्यांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये टॅक्सी कॅब प्रकारातील वाहनांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. मागील केवळ 3 वर्षांमध्ये टॅक्सी कॅबची संख्या ही तब्बल 6 पटींनी वाढल्याचं बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून नदीपात्रात सोडलं जाणारं पाणी फेसाळ असून अक्षरशः हिमनदीचं स्वरूप या नदीला आलंय. हे पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचा अहवाल प्रदूषण मंडळानं दिला आहे. नागपूर मेट्रो रेल्वे खापरी ते सीताबर्डी या रिचवन महामार्गावर धावणार आहे. मेट्रो रेल्वेचा व्यावसायिकरण फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार असून उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. RPS इन्फ्रा कंपनीनं बांधलेले सिमेंटचे रोड निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद विमानतळ विकास प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा अल्प मोबदला मिळालेल्या शेतकऱ्यांना न्यायालयानं दिलासा दिलाय. आता संबंधित शेतकऱ्यांना मूळ 40 लाख रकमेशिवाय आणखी 7,75,65,000 रुपये अधिक नुकसान भरपाई मिळणार असल्याचं कळतंय. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीनं गडचिरोलीतील नक्षल प्रभावित भागातील वार्तांकनासाठी उत्कृष्ट पत्रकारितेसाठीचा पुरस्कार न्यूज 18 लोकमतचे आमचे वार्ताहर महेश तिवारी यांना प्रदान करण्यात आला. तर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार न्यूज 18 लोकमतच्या राजकीय पत्रकार प्राजक्ता पोळ यांना प्रदान करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी बर्फवृष्टीची पाहणी करण्यासाठी घरापासूनच कार्यालयापर्यंत चालत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विश्वातील काही बातम्यांचा धावता आढावा. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात एका बँकेमध्ये गोळीबार झालाय, ज्यामध्ये 5 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. तर जेफन झॅवर असं हल्लेखोराचं नाव असून गोळीबार करणारा हा 21 वर्षीय हल्लेखोर पोलिसांना शरण आलाय. लाखो पर्यटकांचं आकर्षण असलेला अमेरिका आणि कॅनडा यांच्या सीमेवरील नायगारा धबधबा सध्या गोठला आहे. तापमानात मोठी घट झाल्यानं नायगारा धबधब्याला ग्लेशियरचं स्वरूप प्राप्त झालंय. अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. तर या बर्फवृष्टीमुळे अनेक शहरांमध्ये शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी 20 इंचांचे बर्फाचे थर साचल्याचं बघायला मिळत आहे. रशियानं आपल्या सर्वात नवीन आणि आधुनिक क्षेपणास्त्राची दृश्य आणि माहिती उघड केली आहे. 9M729 असं त्याचं नाव आहे आणि याची कमाल क्षमता ही 480 किलोमीटर असल्याचं कळतंय.